चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण कोकणाच्या निसर्गरम्य प्रवासाला सुरुवात करूया। सर्वप्रथम भेट देऊया समुद्रकिनारी असलेल्या भव्य पवनचक्कींना, जिथे वाऱ्याच्या तालावर निसर्ग एक सुरेख गाणे गातो। त्यांच्या सानिध्यात वसलेले हिरवे गार्डन पाहूया, गार्डन मध्ये उत्साहाने नाचूया आणि जल्लोष साजरा करूया। थरारा झिप लाईनचा आनंद घेऊया। त्यानंतर श्रद्धेच्या मार्गाने पुढे जाऊन सागरकाठी विसावलेल्या कुणकेश्वर मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेऊया। जाणून घेऊया कुणकेश्वराचा इतिहास। पुढे मालवणमध्ये जाऊन ताज्या आणि स्वादिष्ट मच्छीवर ताव मारूया। शेवटी समुद्राच्या लाटांच्या साक्षीने गार्डनच्या रम्य सानिध्यात मनसोक्त भटकंती करूया आणि या प्रवासाच्या सुंदर आठवणी मनात कायम कोरून ठेवूया। चला तर करूया कोकणाची भन्नाट सफर। पहाटेच्या गार वाऱ्यासोबत नारळाच्या झाडातून अलगद उतरलेला दुखट प्रकाश मनाला मोहून टाकत होता। धुक्याने सारे वातावरणाला स्वप्नील आणि रहस्यमय रंग चढवले होते। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 6:45 झालेत आणि इथे एवढं धुकं पसरलं आहे, सगळीकडे धुकंच धुकं, समोरचं दिसत नाही एवढं धुकं आहे। वातावरण थंड, कोकणातली सकाळ मित्रांनो अतिशय सुंदर। आज आम्ही देवबाग तारकर्ली खसून इला, लेट इला तुम्ही। तुझ्या माझ्या मिलनाचा क्षण हारू जावा सुखाचा। सकाळच्या गोड धुक्यात हलक्या गार वाऱ्याच्या साथीने मोबाईलवर रोमॅन्टिक गाणं लावत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। मित्रांनो, आपण आलो आहोत आता देवगडमध्ये आणि तेही पवनचक्की पाहायला। आणि आपल्या मागे जवळजवळ 8 पवनचक्क्या आहेत, मोठ्याच्या मोठ्या पवनचक्क्या मित्रांनो। देवगडमध्ये पवनचक्की आणि तिच्या आसपासचे गार्डन पाहण्यासारखे आहे। समुद्रावरील वाऱ्याचा उपयोग करून या पवनचक्क्याद्वारे विजेचा पुरवठा देवगडला करण्यात आला आहे। पवनचक्की समोरचे हिरवेगार आणि निळाशार समुद्राचे दृश्य अतिशय मनमोहक असून डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे। मित्रांनो, हिरवागार देवगडचा बीच आपल्या मागे, खळखळ असा समुद्राचा एकदम मस्त आवाज आणि आपल्यासमोर त्या पवनचक्क्या, भल्या मोठ्या पवनचक्क्या। उद्यान सकाळी 6:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले असते। पवनचक्की हे ऊर्जेचा नवीन पर्याय आहे। या पवनचक्क्यामुळे कार्बन उत्सर्जन होत नाही। एकदा पवनचक्क्या बसवल्यानंतर तुलनेने देखभालीचा खर्च कमी लागतो। शेती आणि इतर उपयोगांसाठी जमीन वापरत असताना त्याच भागात पवनचक्क्या उभारता येतात। एकदा बसवलेली पवनचक्की 20-25 वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते। एकदम मस्त लॉन आहे मित्रांनो, गार्डन असं आहे। माझ्या डाव्या हाताला पवनचक्क्या आहेत आणि उजव्या हाताला भला मोठा समुद्र आणि त्या पवनचक्क्याच्या बाजूला मस्तपैकी एक लॉन तयार केला आहे, एक गार्डन टाईप आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी येथे आहे। हा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो। गार्डनमध्ये सुरुवातीला आपल्याला भाजी विकणाऱ्या महिलेचा पुतळा आढळतो, जो इतका नैसर्गिक आहे की तो खरोखरच भाजी विकत असलेल्या महिलेचा भास निर्माण करतो। गार्डनमध्ये लोकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी शेड, तसेच सिमेंटच्या खुर्च्या आणि टेबलाची व्यवस्था आहे। आणि इथे एक दुसरी मूर्ती आहे मित्रांनो, कोळ्याची मूर्ती आहे, अतिशय सुंदर। गार्डनमध्ये पुढे जात असताना कोळी बांधवाचा पुतळा दिसतो, जो पाहताना अगदी खऱ्यासारखा भासतो। हा गार्डन मधला दुसरा पुतळा। थोडं पुढे गेल्यावर बसण्यासाठी सिमेंटचे टेबल आणि खुर्च्या आढळतात। विशेषतः समुद्राच्या बाजूला असलेल्या टेबल खुर्च्यावर बसून गप्पा मारताना वातावरण किती सुंदर आणि प्रसन्न वाटत असेल। उणे मित्रांनो, पण संध्याकाळी खूप गर्दी होत असावी
अतिशय सुंदर वातावरण होत असावं संध्याकाळी मित्रांनो. तुझा स्पर्श माझ्या मनाला सेल्फी पॉइंट दिसतात. शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये हात पसरवत एक फोटो काढून घेतला. यावा सुरांनी सुरांना अशी एका टेबलाला चेस बोर्डच्या स्वरूपात तयार करण्यात आले आहे. त्यामुळे तिथे बसून सहजपणे बुद्धिबळाचा आनंद घेता येतो. सुंदर असा बसायला इथं टेबल आहे, चेअर्स आहेत आणि त्यासुद्धा सिमेंटच्या बनवल्या आहेत. आणि बरोबर समुद्राच्याच बाजूला संध्याकाळी इथे फार गर्दी होत असावी आणि संध्याकाळचा नजारा अतिशय सुंदर असावा. गार्डन मधला हा तिसरा पुतळा, ज्यामध्ये शेतकरी आपला नांगर घेऊन शेती करण्यासाठी जातोय असे दर्शवण्यात आले आहे. मित्रांनो, इथे ही तिसरी मूर्ती आहे आणि शेतकरी दादा नांगरणी करायला चाललाय शेतामध्ये. अतिशय सुंदर मूर्ती. चेहऱ्याच्या लालसर जांभा दगडाची वाट, आजूबाजूला हिरव्यागार गवताची शाल आणि बाजूलाच पसरलेला अथांग समुद्र, हे दृश्य खरोखरच मनमोहून टाकणारे आहे. मित्रांनो, छोट्या स्वरूपाचं गार्डन आहे पण अतिशय सुंदर आहे. इथं छोटं टावर टाईप आहे आणि इथं आपल्याला वर जाता येतं. आपण जाऊया वर. हा छोटासा टावर सिमेंटचा बांधलेला असून त्याला लाकडी स्वरूप देण्यात आले आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर छान हवा आहे. आपण थोडे उंचावर उभे आहोत. बाजूला समुद्र आहे. अतिशय सुंदर जागा मित्रांनो. ऊन कडक होते, पण स्वाभाविकरित्या सुंदर वातावरण पाहून मित्रांना थोडा धिंगाणा घालावासा वाटला. गार्डनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लहान मुलांसाठी रोमांचक अनुभव देणारी जीप लाईन सुद्धा आहे, ज्यामुळे त्यांना साहसचा आनंद लुटता येतो. हे आता रोपवेने तिथपर्यंत जाणार आहेत. पर पर्सन 600 आहे आणि लहान लहान मुलं फार एन्जॉय करतायत. मस्त. पवनचक्की आणि गार्डन पाहून झाले आणि आमची गाडी कुंकेश्वर मंदिरासाठी समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या रस्त्यावरून जाऊ लागली. कुंकेश्वर मंदिर हे अरबी समुद्राच्या किनारी वसलेले आहे, ज्यामुळे ते अतिशय निसर्गरम्य आणि आकर्षक वाटते. मंदिराचा परिसर नारळ, फुले आणि पूजेच्या विविध सामानांच्या दुकानांनी गजबजलेला आहे. उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी कैरीचे पने हे रामबाण उपाय आहे आणि येथे दुकानांमध्ये ते सहज उपलब्ध होते. मित्रांनो, आपण देवगडमध्येच आहोत आणि पवनचक्कीवरून साधारण 7 किलोमीटरच्या अंतरावर हे कुंकेश्वर मंदिर आहे आणि मंदिर समुद्राच्याच बाजूला आहे. उन्हाचा तडाखा कमी बसावा म्हणून मंदिराच्या परिसरात हिरव्या कपड्याचा मांडव उभारण्यात आला होता. मंदिराच्या परिसरात उजव्या हाताला प्रवेश करतात सर्वप्रथम आपल्याला गणपतीचे मंदिर लागते. गणपती मंदिरानंतर पुढे जातात आपल्याला श्री नारायण मंदिर लागते.
मंदिराच्या आवारात समईसारखा दिसणारा एक सुंदर आणि आकर्षक दीपस्तंभ आढळतो, जो मंदिराच्या शोभेत अधिक भर घालतो. कुणकेश्वर मंदिराला कोकणातील दक्षिण काशी असे मानले जाते. हे भगवान शंकराचे मंदिर. असे सांगितले जाते की 16व्या शतकात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. असे म्हणतात की एका मुस्लिम व्यापाऱ्याला स्वप्नात भगवान शंकरांनी दृष्टांत दिला आणि त्यानंतर त्याने या ठिकाणी मंदिर बांधले. मंदिराच्या गाभाऱ्यात शांत, भक्तिमय आणि दिव्य वातावरण असून ते मनाला प्रसन्नता व आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे आणि संपूर्ण मंदिरात सुंदर कोरीवकाम पाहायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग हे निसर्ग निर्मित आहे असे मानले जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते, जिथे हजारो भक्त येतात. मंदिराच्या समोरच अरबी समुद्र असल्यामुळे येथे आल्यानंतर अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवता येतो. अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी. कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. देवावरून या गावचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले आहे. या मंदिराबाबत एक अशी दंतकथा सांगितली जाते की एका गरीब ब्राह्मणाची गाय होती. ती दुभती असली तरी कमी दूध देत होती. हे पाहून ब्राह्मणाने कारण शोधण्याचे ठरवले आणि लक्ष ठेवू लागला. त्याला असे आढळले की गाय एका विशिष्ट ठिकाणी जाऊन आपला पाना सोडते. हे पाहून ब्राह्मणाला राग आला आणि त्याने गायीला बेदम मारण्याचा प्रयत्न केला. मात्र गाय पळाली आणि त्याचा प्रहार जवळच्या पाषाणावर झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पाषाणातून रक्त वाहू लागले. हे दृश्य पाहून ब्राह्मण भयभीत झाला. त्या क्षणी त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो त्या पाषाणासमोर नतमस्तक झाला. त्या ठिकाणी नित्यपणे पूजा अर्चा व दिवाबत्ती सुरू केली. याच पवित्र ठिकाणी शिवलिंगाची स्थापना झाली आणि पुढे जाऊन मंदिराची निर्मिती झाली. कुणकेश्वराचे दर्शन घेतले आणि मालवणच्या दिशेने आम्ही पुढे निघालो. दुपारचे 2 वाजले होते आणि पोटात कावळे ओरडू लागले होते. म्हणून एक छानसे हॉटेल शोधायचे आणि भरपेट जेवायचे ठरवले. आपण मालवणमध्ये आहोत आणि जेवणासाठी सुगरण खानावळकडे चाललेलो आहोत. रस्त्यात चौकशी केल्यावर आम्हाला सुगरण खानावळचा पत्ता मिळाला. खानावळ बऱ्यापैकी आहे. खानावळीत प्रवेश करताच बाजूला चविष्ट पदार्थांची झलक दिसते. तसेच तिथे उपलब्ध असलेल्या डिशेस आणि त्यांच्या किमतींची माहिती मिळते. आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही ताटे मागविले होते. भूक इतकी लागली होती की आमची संपूर्ण मंडळी स्वादिष्ट जेवणात गुंगून गेली होती. मित्रांनो, खेकडा मोठाच्या मोठा आहे आणि टेस्ट अतिशय सुंदर आहे. मित्रांनो, हा खेकड्याचा नांगा आहे आणि तो याने तोडायचा आहे. असा तुटला. मित्रांनो, खेकडा काळा मसाल्यात बनवला आहे. अतिशय टेस्टी, सुंदर. आणि खानावळीचे मालक आहेत आणि विचारपूस करतात आमच्या इथे प्रत्येकच्या समोर येऊन. त्या जेवणाची करता या सुगरण म्हणावं लागेल तुम्हाला, कारण की अतिशय टेस्टी जेवण आहे. मित्रांनो, या थाळीमध्ये पॉपलेट आहे, चपाती आहे, पॉपलेट करी, सोलकढी, भात आणि ही सुकट आहे. मनसोक्त जेवण झाल्यावर आम्ही मालवणमध्येच असलेल्या रॉक गार्डन पाहण्यासाठी पुढे निघालो. रॉक गार्डन मालवण नगरपालिकेच्या मालकीचे आहे. गार्डनमध्ये जाण्यासाठी 5 रुपयाचे तिकीट फाडावे लागते. गार्डनमध्ये प्रवेश करतात समोर लहान मुलांसाठी घसरगुंडी
आणि विविध खेळांची उपकरणे पाहायला मिळतात. गार्डनमध्ये लहान मुले खेळण्यात पूर्णपणे रमून गेली होती. गार्डनमध्ये स्वच्छता आणि आजूबाजूच्या हिरव्या झाडांची पद्धतशीर देखभाल सहज जाणवत होती. तरीही काही भागात गार्डनची योग्य देखभाल न झाल्याची जाणीव होत होती. मित्रांनो, आपण रॉक गार्डन फिरत आहोत आणि इथे प्रवेश फी आहे 5 रुपये. इथे मित्रांनो फाउंटन शो असतो, तो संध्याकाळी 7 नंतर असतो. या डबक्यात पाण्याची कमतरता जाणवत होती, त्यामुळे गार्डनच्या देखभालीतील काही उणिवा स्पष्टपणे दिसून येत होत्या. समोर मस्त समुद्र आहे मित्रांनो. बाजूला समुद्र असल्यामुळे गार्डनची शोभा आणखीनच खुलून दिसते. मित्रांनो, आपल्या मागे समुद्र आहे आणि समोर रॉक गार्डन आहे. बऱ्यापैकी आहे, झाडे झुडपं आहेत, थोडी फुलं आहेत. सुरांनी सुरांना अशी साथ द्यावी, घडावा इथे आज स्वप्नांचा सोहळा.